खोपोलीतील लवजी चिंचवली साकव काम कासव गतीने, नागरिकांचा संताप उसळला। रस्ता बंद, खर्च दुप्पट, नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा। नगर परिषद प्रशासन बेजबाबदार, शहर नेपाळ सारखे होणार का? आप शहराध्यक्ष गयासुद्दीन खान। लवजी चिंचवली रस्त्यावरचा जुना साकव धोकादायक झाल्याने खोपोली नगर परिषद प्रशासनाने तो खोदून वाहतूक बंद केली। मात्र या निर्णयाला सुमारे 1 महिना उलटून ही साकवचे काम सुरू झाले नाही। परिणामी नागरिक आणि प्रवाशांचे हाल सुरूच आहेत। रेल्वे स्थानकाजवळील हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते। साकव खचल्याने मोठा अपघात टळला, पण दुरुस्तीची कामे वेळेत न झाल्याने नागरिकांचा संताप उसळला आहे। मी राहणार चिंचवली शेकीन। गेल्या 1 महिन्यापासून हा काम खोदलाय, म्हणजे त्यांनी एका दिवसात जेसीबी लावून खोदला वगैरे। त्याच्यावर काही त्यांनी 1 महिन्याभरात काही केलंच नाही। फक्त त्यांच्याकडे नगरपालिकेकडे प्लॅन आहे आणि त्यांनी फक्त तयारीच केली। आणि आम्ही जेव्हा विचारायला गेलो तेव्हा आम्हाला सांगितले तिथे पाऊस पडतोय, पावसामुळे प्रॉब्लेम होतोय। पण बघायला गेलं तर भरपूर लोकांना त्रास आहे। इथं काही बॅरिगेट्स लावलेले नाहीत, फक्त त्यांना काही सूचना फलक असे लावले नाही। तर सूचना फलक ज्या जागेवर लावायला पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी काही लावले नाही। ते फक्त डायरेक्ट जिथे बॅरिगेट्स आहे तिथे सूचना फलक होते। आणि जेव्हा लोकांच्या समस्या येतात, म्हणजे गाड्यावाले येतात, त्यांना टर्न मारायला भेटत नाही, पुढे रस्ताच बंद आहे। नंतर रिक्षावाल्यांचा प्रॉब्लेम झाला तर लोकांना रिक्षा करून जायचं झालं, जिथं 60 रुपये भाडा तर तिथं आता 100 रुपये भाडा लोकांना द्यायला लागतोय। तर कुणाला वयस्कर लोक वगैरे ह्या लोकांना त्रास व्हायला लागलाय। आणि आम्ही ह्याची विचारपूस करायला नगरपालिकेत गेलो असता आम्हाला सांगितलं तिथं पाईपलाईन आहे, तिथं MSCBचे लाईन आहेत। तर आम्ही हे पण विचारलं त्यांना का त्या तुम्ही कधी डायव्हर्ट करणार? नाही, त्यांना सांगितलंय आम्ही करतोय। बोललो म्हणजे आम्हाला ते 1-1.5 महिना झाला हेच सांगतायत का आम्ही त्याचे प्लॅन तयार केलाय, ते करायचं आहे। पण ह्याच्यामुळं पूर्ण चिंचवलीकरांच्या, शेडोलीचा आणि इकडे पूर्ण एक मोठं असं वस्ती आहे का लोकांचं लय मोठं प्रॉब्लेम झालं गाड्या घेऊन जायचं। स्कूल व्हॅनचं झालंय का त्यांना पूर्ण DP रोडने जातोय आणि DP रोडची अवस्था पण एकदम दयनीय आहे। तिकडे एवढे खड्डे आहेत वगैरे, धूल वगैरे भरपूर झालेली तिकडे। MSCBचे लाईन वगैरे गेलेले आहेत, पाण्याच्या लाईन त्याच्या खालनं क्रॉसिंग झालेले आहेत। त्यांचं काय हे नाही आहे, म्हणजे असं पूर्ण नियोजन वगैरे केलेलं नाही। समजा आज उद्या ब्रेक झाली MSCBची लाईन तर या पूर्ण ह्याला करंट लागू शकतो। त्या नाल्यातनं पूर्ण ज्यांच्या घरी पाणी जातोय नगरपालिकेचा त्यांना करंट लागू शकतोय। आणि सर्व असं बघायला गेलं तर पूर्ण कुठला अनलिगलीच वाटतोय यांनी केलेली कामं। साहेब, या कामाची पाहणी करण्यासाठी नगर परिषदेचे जे अधिकारी, जे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत, त्यांनी येऊन समक्ष पाहणी केली का? तुमच्या सर्व नागरिकांशी संवाद साधला का? नाही, नागरिकांशी संवाद साधले वगैरे असं काही नाही। त्यांनीच पाहणी केली आणि त्यांनीच असं काम चालू केलं। जेव्हा आमच्या निदर्शनात आलं का इथं जरा ब्रिज क्रॉस होते तेव्हा आम्ही सांगितलं होतं त्यांना। त्यांनी एक 7-8 दिवसात त्यांनी ठरवलं आणि त्यांनी काम चालू केलं आणि तो महिनाभरापासून झाला तो तसंच काम पडलेलं त्यांचं। कळवली, त्रास वाढला। हा साकव खोदल्याने जवळचा प्रवास लांबला असून जिथे 60 रुपये रिक्षा भाडे लागत होते आता तिथे 100 रुपये भाडे द्यावे लागत आहे। म्हणजे रस्ता बंद आणि नागरिकांच्या खिशाला बसतोय दंड। लवजी स्टेशन समोरील DP रोडहून वाहतूक वळवण्यात आल्याने चिंचवली, शेडवली, नवघर, शेणगावचा प्रवास लांबला आहे। या रस्त्यावर गॅस पाईपलाईन, भुयारी गटार तसेच रस्त्यालगत नवीन गटार बनवण्यासाठी जागोजागी रस्ता खोदल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या रस्त्यावरून प्रवास म्हणजे कसरत। प्रवास अंतर वाढले, रस्ता चिखलाने व खड्ड्यांनी भरलेला आहे। गॅस लाईन व गटार कामांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे। अशातच नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे की साकव बंद आणि दंड आम्हाला का? लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभाग कामात मागे पडत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे। आम आदमी पार्टीचे गयासुद्दीन खान यांचा आरोप, खोपोली नगर परिषद कामशून्य आहे। अधिकारी आणि बांधकाम विभाग झोपेत आहेत का? नागरिकांवर बांगलादेश, नेपाळ सारखी परिस्थिती आणणार का? अशी संतप्त प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष गयासुद्दीन खान यांनी व्यक्त करत त्यांनी इशारा दिला आहे की काम त्वरित सुरू करा, नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतील। निवडणूक जवळ, काम थांबले। नगर परिषद निवडणुका काही महिन्यांवर असताना हे काम रखडल्याने प्रशासनाच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। नागरिकांचे म्हणणे आहे की दिवसाढवळ्या स्टेशनजवळ खड्डे, ठिकठिकाणी गटार काम, पाईपलाईन, खोपोली विकासाच्या नावाखाली खोदकामाचे शहर बनले आहे। नियोजनाचा अभाव आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष। खोपोली नगर परिषदेकडून या कामाबाबत नियोजन अतिशय ढिसाळ असल्याचे दिसून येत आहे। हाय व्होल्टेज केबल्स, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन व रेल्वे मार्गात लगतचा भाग नियोजनाशिवाय हे काम झाले का, हा प्रश्न उपस्थित होत आहे। मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील व बांधकाम विभागाचे अभियंता, ठेकेदार यांनी नागरिकांची काळजी नसल्याचे दिसून येत आहे। यासोबतच कामाच्या ठिकाणी ठेकेदाराकडून व अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
असून नागरिकांच्या जीवापेक्षा ठेकेदारावर प्रेम का? बांधकाम विभागाचे अभियंता वरिष्ठ अधिकारी नेमके काय करतात? खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांना कामातील दिरंगाई, नियोजनाचा अभाव आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष दिसत नाही का? एखादी दुर्घटना झाल्यावरच मुख्याधिकारी पाटील लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामाला त्वरित सुरुवात करावी, वाहतूक पर्याय व्यवस्थित द्यावा, कामाचे वेळापत्रक जाहीर करावे, प्राधान्याने नियोजन व सुरक्षितता उपाय करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. साकवाचे काम रखडल्याने नागरिक त्रस्त आहेत. निवडणुकांच्या तोंडावर प्रशासनाची परीक्षा होत आहे. कामे जलद व जबाबदारीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.